माझा तर काही सांगत नको ते आणि पास व्हायचे पुढे एक अपेक्षा असते द्यावा लिवल्यावर थोडा बाहेर काहीतरी. अरे गाईज यांनी लावली वाट. बंटी आज जाम खुश आहे कारण त्याचा भाईचा पेमेंट आले 6. तर हे गाईज कशात तुम्ही आज सर्व माहीत असेल तर वाजले 6. एसला कॉलेजला बोलतो चल लवकर आज जाऊ हॉल तिकीट घ्यायचं आहे. आज जाऊ कॉलेजमध्ये. आज कॉलेजमध्ये एक्झाम आहे तरी मी ब्लॉग बनवतो तुमच्यासाठी गाईज कारण पेपर आहे आपले अभ्यास पण नाही झाला पण ब्लॉग कंटिन्यू आहे आपला तुमच्यासाठी. ब्लॉग पण असा म्हणजे थांबवत आहे कंटिन्यू ब्लॉग करतो. आता आपण आय लव्ह डोंबिवली रुटवालमध्येच आहे. तर पोहोचू आपण कॉलेजमध्ये 15-20 मिनटं लागते. मस्त काय दाखवतो कॉलेजमध्ये. आज पेपर पण आहे वरून तर काय अभ्यास पण आहे जास्त झाला कारण ब्लॉगच आहे. डिलीट करायला पण लागेल तर काही थोडा लाईक करा शेअर पण करा. व्ह्यूज पण आहेत आपल्या ब्लॉगला करा जाऊ आपण. तर चला काही पेपर वगैरे देऊन झाला हॉल तिकीट घ्यायचा होता तो पण टाइम झाला. त्यांना तुम्ही कसा पेपर लिहिले पेपर याचा पेपर रुद्र पेपर लिहिला का नाही. रुद्राने पेपर नाही लिहिले ना पेपर. ललितने बी लिहिले पेपर. तेजाने माझा तर काही सांगत नको तेजाने पास व्हायचे पुढे एक अपेक्षा असते द्यावा लिवल्यावर थोडा बाहेर काहीतरी देईल म्हणून तर त्या तरी लिवायला लागतात. त्या बी नाही कोरा ठेवली देवावर तरी का भरोसा ठेवशील आई तर तेजच बोलतं वाट लागले पण गाय जो फेकत याने लिहिले 8 का किती 9 मार्काचा लिहिले पेपर. 25 मार्काचा पेपर होता 8 का 9 मार्काचा 30 मार्काचा पेपर होतो तर 15 मार्काला पास. 0 मार्काचा लिहिले तर पट्ट्या बी पडल्या ना. फेकतं काय जण नुसतं फेकतं. यांनी लिहिले पास व्हायचे पुरती लिहिले मार्क. आता बघू इंटरनल भेटेल त्यांना पण होईल पास. तर रुद्राने हरवले अख्खे दिवस त्यांचा गेम. तर चला तर काय वाजले 9:30 कॉलेज वगैरे सुटला. पेपर पण लिहिला बऱ्यापैकी लिहिला म्हणजे एकदम हे पण नाही लिहिला. आता आपण आयरेगावमध्ये आता आपल्याला जायचं मॅगडीला. माली बोलतं तर 2 दिवस झाले बोलतं हे नाही गेला नॉनव्हेज नाही घाला. 2 हफ्ते झाले 2 दिवस बोलतात 2 हफ्ते झाले तर नॉनव्हेज नाही घाला. आता जाऊ आज आम्ही चाललोय मॅगडीला. बर्गर किंगला इथं मॅगडी का बर्गर किंग आहे इथं जायचं आपल्याला स्टेशनच्या इकडे आहे. जाऊ आणि खाऊ ना ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला गाईज आलो बर्गर किंगला. जाऊ आतमध्ये आपण खाऊ कुठेतरी बसू एका साईडला. जाम भूक लागली ते आता खाऊ कुठेतरी इथेच बसू. चल मला बसा इथेच आता. चला तर गाईज खाला बर्गर मॅगडीमध्ये बर्गर किंगमध्ये. आता आलो डीमार्टमध्ये. तेजसला काहीतरी सामान घ्यायचं होतं तर घेऊ सामान आणि काहीतरी खाऊ. डीमार्टचे इथे फेमस एक पिझ्झा आहे तो जाम भारी लागतं म्हणजे जाम भारी लागतं एकदम फेमस. म्हणजे डोमिनोजला पण टक्कर देऊ शकते इतका भारी पिझ्झा लागतं. हा जो पिझ्झा खाऊ तुम्हाला दाखवू 100 का 150लाच भेटते असतात मस्त. हा तो पिझ्झा घेऊ. लावू इथे पार्किंगला गाडी आपली लावू कुठेतरी पार्किंगला आणि तिथं भेटतं पिझ्झा. खाऊ पिझ्झा आणि इथं लावू गाडी. चला तर काय झालो डीमार्टमध्ये. आता याला काय पाहिजे होतं तुला. मोमोजचा बाकी घ्यायचा भावासला माझ्या भाईला मोमोज कुठचं घ्या नॉनव्हेज व्हेज. नॉनव्हेज माझा भाऊच व्हेज नाही. हे घेऊ आपण. तर त्याला मोमोज वगैरे घेतले बाहेर म्हणजे बाहेर इतका ऊन होता तर पिझ्झाचा पण शॉप बंद येतो 10च्या नंतर उघडेल. तर 10च्या नंतर उघडल्यावर आता आपण खाऊ इथं म्हणजे पिझ्झा वगैरे खाऊ आणि नंतर जाऊ बाहेर. तर चला तर काय घेतले मोमोज वगैरे. आतमध्ये जरा बरा वाटला कारण सकाळपासून म्हणजे कॉलेजवरून आलो तिथपासून इतका ऊन होता इतका. आतमध्ये मस्त AC होती. आता घेतले पिझ्झामध्ये कोणता घेतला आपण तर चीज ऑनियन कॅप्सिकम हेच म्हणजे हाच मस्त लागतो. हे वगैरे म्हणजे जास्ती काय नसतात. आता ऑर्डर आपली 10-15 मिनटामध्ये ऑर्डर आहे. तर जाऊ आणि खाऊ तिथे. जाम भूक लागलेली असं पण कॉलेजमध्ये आलो भूक लागलेली म्हणजे खायला मॅगडीमध्ये तरी पण काय पोट भरत नाही. आता इथे जाऊ इथे खाऊ आणि मग तर काहीच फायनली आपल्याला पिझ्झा तुम्हाला दाखवतो. आता ओपनिंग करतो त्याची. तर इतका एक कोक पण घेतले कारण इतकी गरमी आहे. तर कसं होईल आमचं आम्हाला नाही इतकं ऊन बघा फक्त. इतका उन्हाळ्यात आम्हाला म्हणजे गावातून डोंबिवलीला जायला लागतं. आता इथे साईडला बसू तुम्हाला पिझ्झा दाखवतो. भारी लागतो एकदम. आता खाऊ इथे माटचा पिझ्झा सस्त्यात मस्त बघा. अजून काय पाहिजे काहीच. डोमिनोजला पण ऐकेल का आता चिली फ्लेक्स टाक रे. अरे गाईज यांनी लावली वाट.
चिल्ली एकशी लावली आणि वाट. अरे सगळीकडे टाक लावली पिझ्झा. चला तर काय वाजले 11 वाजले. पिझ्झा वगैरे खाला, खूप मजा आली पिझ्झा खाऊन. तर आता जाऊ आपण कोल्यावर आल्यावर. आता आपल्याला जायचं आहे फोटोच्या दुकानामध्ये. थोडूसा ब्लॉग काल चालला तो टाकला नाही काल, कारण एडिट करायला टाईम नाही, कारण कॉलेजमध्ये पेपर चालू होते. तर पेपरचा काय अभ्यास नाही केला, तो ब्लॉगच्या मागेच लागतो कधीपासून. आता जाऊ आपण 5 मिनटामध्ये दुकान येईल. आता मस्त एडिट वगैरे करू आणि मग तिथून जाऊ घरी जाऊ, कारण 1 वाजेपर्यंत राहू दुकानापर्यंत. खूप टाईम म्हणजे जरा जाम टाईमच लागतो. 1 वाजेपर्यंत राहू आणि मग घरी जाऊ. तर दाखवतो तुम्ही राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला तर काहीच आलो घरी. जेवायला काय बघू, जाम भूक लागली अशी, पण इतकं उन्हातून चालत आलं. आता जाऊ आणि काहीतरी जेवू आणि भेटू लगेच ब्लॉगमध्ये. तर चला तर काहीच वाजले 5:30 आणि आपण चाललोय MSCITच्या क्लासला. कारण काल पण नाही गेलो, परवा पण नाही गेलो. आज सकाळी जायचं होतं पण कॉलेजवरून जाम ऊन लागलं, तर सीधा गेलो दुकानामध्ये. एडिट केले, अपलोड केला. आज टाकला पण किती वाजता, 4:30ला का कितीला टाकला ब्लॉग. आता आपण इथे म्हणजे घराच्या इथेच आहे. इकडे खजानीच्या इकडे जायचं होतं आता, पण ब्लॉग काढायला पण क्लासला जायचं होतं म्हणून नाही टाकलं. आता जाऊ क्लासला. आता थोड्या चालायला लागेल, जाम लांब. आता जाऊ चालत जाऊ, पोचू. तुम्हाला दाखवत आता तसं काय कंटाळा आलाय क्लासला जायला, पण जायला लागला. तर चला तर काय आपण पोचलो फायनली MSCITच्या क्लासच्या इथे. आता 1 तासाचा क्लास असेल, 1 तास करू आणि लगेच 7ला आपला ब्लॉग कंटिन्यू करू. कारण आज ब्लॉग पण जास्त काही बनवलं नाही, आज घराच्या बाहेर पण नाही गेलो. आता ब्लॉग करू कंटिन्यू. तर जातो क्लासमध्ये. तर चला तर काहीच क्लास वगैरे झाला. आता आपल्याला कॉलेजला बंटीचा बोलतो चल कुठेतरी जाऊ बोलतं. आता ये पहिले आपल्या एरियामध्ये जाणारच होतो. इकडे त्या साईडला ट्रॉफिक आहे, त्या ट्रॉफिक बघू शकता, खूप ट्रॉफिक आहे. तर तो बोलला ये आपल्या एरियामध्ये. आता जाऊ एरियामध्ये, काय कुठे जायचं ते आपण बघू कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आता आपण बघू काय कुठे जातो ते. जाऊ आता त्या साईडलाच जायचं आपल्याला. 1-2 मिनटामध्ये पोचू आणि बघू कुठे नेतो तो आता. तर चला काय मी बोललेलो बंटीने बोललेलं, तर बंटीने बोललेलं आता चाललो आहे आपण भाकरी आणायला काटाय गावामध्ये. आता घेऊ भाकरी आणि कुणाला पण स्टेशनवर त्याला घेऊ, म्हणजे येईल इकडे त्याला घेऊ आणि जाऊ रिओला. आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. आणि लास्ट एंडपर्यंत बघत जावा ब्लॉग. असं लगे मजा नका असतं आणि स्किप तर बिलकुल करू नका, कारण की मंथनच्या ब्लॉगमध्ये नेहमीच चांगलीच मजा येते, तुम्हाला तर माहीत आहे. तर लवकर भाईला सबस्क्राईब करा, टाईमपास न करता फटाफट. चला आपण जाऊ आता पोहोचू 2-3 मिनटामध्ये. भाकरी वगैरे घेऊन झालं, आणायला पाहिजे होत्या भाकरी. आता देऊ घरी जाऊ. आणि रॉंग साईडून आलो, कारण त्या साईडला इतकी ट्रॉफिक आहे, पूर्ण जाम झाला आहे कोला नाका. आता भाकरी देऊ. हे भाव्या साईडला निघलो असतो बघ, आरामात निघलो असतो. तुमचे घाईच लय रे, यांची घाईच लय घाईच. त्याला बोलू रॉंग वेनी नको, तरी बोलतो रॉंग वेनी टाक. जाम ट्रॉफिक बघ किती आहे. ये बघ निघलो, फटके निघलो. आहे आता बोला नको ना, मारेल हो ना. हे काम ब्लॉक चालू होईल, ते बोलू ना तुला दाखवलं असतं गेला. चला काय रात्रीचे वाजले 10:30. बंटीने कॉल केलेला, बोलतो चल जाऊ लोडामध्ये. दादा सोबत आहे, तर जाऊ लोडामध्ये. कुठे चालले मला पण माहीत नाही, बोलल्या बस फक्त गाडीवर. तर जाऊ सांगत पण नाही. आता बघू कुठे नेतात. तुम्ही राहा ब्लॉकमध्ये आता कंटिन्यू असतात. आज जास्त काय म्हणजे लेट झाला आहे तसं. चला काय चाललो आम्ही रिओला गार्डनमध्ये, जाम फेमस गार्डन, म्हणजे तिथे फोटो बिटो काढायला येतात. आता रात्री आहे म्हणून तुम्हाला जास्त दिसणार नाही, म्हणजे या ब्लॉगमध्ये लाईट वगैरे असते तर तुम्हाला एकदम जास्ती दाखवायचा प्रयत्न करतो. 15 मिनटामध्ये पोचू. आता 2 सर्कलच्या नंतर आपला रिओ आहे. तर चला काय आलो फायनली रिओमध्ये. तुम्हाला काढू का म्हणजे पुढे दिसेल तुम्हाला गार्डन, जाम मोठं आहे. करीब 500-700 मीटर एकदम आतमध्ये असेल, जास्ती असेल, कमी नाही. इथे आम्ही फक्त फोटो काढायला येतो, म्हणजे इथे तर सकाळ असती तर तुम्हाला दाखवलं असतं, पण हे रात्रीचा पण यांचे फोटो काढायचे चालू असतात. सकाळ असो का रात्री यांना फरक नाही पडत. हे काढतील. आपल्या इथं बंटी भाऊ पण आहे. बंटी भाऊ एकदम सेपरेट बसले. आता काय आहे सगळ्याच वेळेला
तर पण ती काय सगळ्यात वेगळं का बसले तू? असंच तर भाई आमचे भावेशचे कुठं बी जाओ कुठं बी ते भावेशचे एकच नाटक असतात. ती लाईट दिसली ना भाई लगेच फोटो काढायला चालू, लगेच काय पण असो. मला भाई समजा भाई एकच पोज देत असतात तो. आता बघा ही पोज बघा. गाणी बिले भारी टाकेला मेरा सनम ते एक फोटो शूटर आहे आपला. आता ही पोज बघा भावेश. आपला कुठला पोस्ट नाही ना आपली पोज यांनी दलिद्री लावली ना पहिल्या आल्या आल्या. अरे एकच पोज देईन येऊन जाऊन. काय भाव्या यार. दलिद्री लावली फोटोच नाही येत आता. त्याविषयी आम्ही कल्याणला गेलो काळात आला एवढा भारा फोटो आला ना तुला काय सांगू. हो भाई त्या भाई यांचा नेहमीच असतो असं. तुम्हाला गार्डन वगैरे दाखवतो आता. पुढे पुढे अजून भारी आहे, फेमस आहे. म्हणजे आम्ही फोटो काढायला येतो म्हणजे येतोच महिन्यातून हप्त्यातून. इथे अजून पुढे तिथे म्हणजे बसायला पण आहे, त्याच्या पुढे पालना वगैरे आहेत आणि इथे काहीतरी पाण्याचं आहे वॉटरफॉल काहीतरी आहे ते. आता जाऊ आपण, दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर काय झालेलं रिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, फोटो वगैरे सर्व काढून झाला. आता आम्ही इथे बसलोय, तिथे 2 जण आहेत आणि इथे बंटी आणि मी आहे. बंटी आज जाम खुश आहे कारण त्याचा भाईचा पेमेंट आले. 6 महिने जाम भाईने स्ट्रगल केला. 6 महिने झाला ते त्याचा ॲडसिनचा काहीतरी इश्यू होता, तो येतच नव्हता. म्हणजे कशात तर पोस्टमध्ये काय पोस्ट ऑफिस मधून जे म्हणजे ते पाठवलेलं पण यायला जरा टाइम लागला. तुम्ही तर आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, पूर्ण 6 महिने धावपळ करत होतो या त्या पिन साठी. तर तो फायनली आलता ना. आज तुला तर माहिती आहे काय ते. आज भाई फुल खुश आहे. पहिलं त्याने म्हणजे पेमेंट आल्याला दादाला कॉल केला. दादा पण बोला, दादाने पण जरासं सपोर्ट, दादाचा तर फुल सपोर्टच आहे. तर लगे आम्हाला कॉल केला. आम्ही लगेच डायरेक्ट मी बोलत चल पार्टी दे. भाईने लगेच बोलत चल जाऊ. आजच बोललेला जा. पण आज काय होता, आज गुरुवार आहे ना. हा, आणि उद्या संकष्टी आहे वाटतं ना. आपण भाई पार्टी कधी देशील? देईल ना भाई. भाई मंथनच्या ब्लॉग मध्ये बघा नक्कीच पार्टी देईल का नाही ते बघू. ते इथे आणि भाई इतकी मेहनत करतात. स्नॅप लावले का आता ब्लॉग एडिट करण्यासाठी एवढी मेहनत लागते ना, तुम्हाला बघायला सोपं वाटतं भाई. याच्या मागे किती मेहनत आहे, किती एक क्लिप जॉईन करायची, तो रोटेट असेल तो करायचा. लय बेकार लय न. कोण किती शिवाय देतं किती नाही. लय डेंजर सीन आहे. एक तरी मिस्टेक झाली तर पूर्ण ब्लॉग डिलीट करायला लागतं. किती मिनिटं झाले बघा भाईचा ब्लॉग. पुरा 12 मिनिटाचा ब्लॉग झाला आपला. म्हणजे 11:58चा एडिट करून 12 मिनिटाच्या वर जाईल. असे डेली ब्लॉग आपले असतात नक्कीच. ते इनशॉर्ट मध्येच पूर्ण इनशॉर्ट मध्येच एडिट करत असतो. त्यामध्ये पण खूप काही चुका होतात, तरी पण लोक समजून घेतात. कारण की कसं माहिती का, 1-2 शब्द आहेत ना ते आपल्याला ऐका येत नाही बरोबर. त्यामुळे ते नीट ऐकूनच आपण एडिट करून पुढे टाकू शकतो. कसं माहिती का, 1-2 शब्द आपले वाईट गेले ना, मग लोक नाव ठेवतात, नाव बी ठेवतात. त्याचा फायदा पण पूर्ण वाट लागतं. म्हणून भाई चुकी नाही करायची भाई. टाइम लागला तर लागला, भले आखी रात्र जाऊ दे, पण व्हिडिओ मी एकदम भारी एडिट करतो. म्हणजे एडिट म्हणजे यो भाई याला तोडच नाही मंथनला. व्हिडिओ एडिट करण्यामध्ये याला तोडच नाही. जसं मी चालू केलं तसं मी एकदा पण अशी एवढी भारी एडिटिंग नसेल केली, तेवढी भाईने केली. पण लय खतरनाक मंथन. तर भाई आज इतका खुश आहे की काय सांगू. पण पेमेंट आले भाईचा 6 महिने, 1-2 महिन्याचा पण 6 महिने. इतका खुश. 6 महिने का थांबा लागले माहिती का तुम्हाला? तर माहिती आपला तो गुगल पिन जरा लेट आला, जरा म्हणजे बराच लेट आला. तो वाटतं 3 हप्त्यानंतरच येतो, दादाने मला सांगितलं. पण 3 हप्ता नाही, त्यांनी 6 महिने घेतले. इतका भाईने पण जाम हेलपाटे मारले. म्हणजे ते दोघं पण आहेत, भावेश, कुणाल आणि कोण होता, अनिकेत सर. हा, ते तिघं चौघ इतका जाम गेले. काय होते जे बोलायचे की कधी येईल, पेमेंट येतो का नाही, असंच फसवत आहे. फायनली आले आज. भाई मेहनत भाईची मेहनत. तर भाईला सपोर्ट करा. भाईला फुल सपोर्टच आहे, आपणच सपोर्ट करा गाईच. चला गाईच, वाजले 11:30. रिओ गार्डनमध्ये खूप टाइम स्पेंड केला, खूप मजा वाटला. म्हणजे कोणीच नव्हतं तर जास्ती मजा येते. आता जाऊ आपण घरी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.